नमस्कार मित्रांनो, वामन बरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बऱ्याच दिवसांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर आलो आहे एक नवीन व्लॉग घेऊन. जवळजवळ 1 महिन्याचा ब्रेक झाला आहे. माझा लास्ट व्हिडिओ महिन्याभरापूर्वी रिलीज झालेला आणि त्यानंतर कामाची व्यस्तता असल्यामुळे मला फिरताही आलं नव्हतं, बाहेर जाताही आलं नव्हतं. सिंधुदुर्गातही माझी फेरी झाली नव्हती, त्यामुळे फारसे काही व्हिडिओ आले नाहीत. आज मी चाललो आहे प्रवासाला आणि देवरुखला जातो आहे. जाताना हा मोठा बदल झालेला मला दिसला. निवळीमध्ये आहे मी आत्ता, तुम्ही ओळखलं असेल. निवळी वडापाव त्या एरियामध्ये आहे. इथे थांबेन मी थोडा वेळ आणि पुन्हा इथून निघेन प्रवासाला. तर जाताना हा जो मोठा बदल झाला आहे, इथे हे उड्डाणपूल चालू आहे, काम जोरदार चालू आहे आता. आणि पुढे पण रस्त्यात बरेच बदल झालेत. ब्रिज पण झालं आहे भाव नदीचं. हे सगळे बदल मग तुम्हाला दाखवायचे आहेत मुद्दाम, म्हणून मी हा व्लॉग सुरू केला, शूटिंग सुरू केलं. ते थोडा ब्रेक घेऊन पुन्हा आपण निघू. चला तर मित्रांनो, आपण आता निघालो आहे. पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली आहे. हा खरा तर जयगड रोड आहे, पण इथून टर्न घेऊन आपण पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेकडे वळणार आहोत. हा मध्यंतरी बंद होता. तुमच्यातले जे फ्रिक्वेंट ड्रायव्हर्स असतील त्यांना माहिती असेल, काही महिन्यापूर्वी हा रस्ता बंद केलेला होता, पण आता पुन्हा एकदा जोडला आहे त्यांनी. आणि समोर तुम्हाला काम दिसतंय सुरू. बघा, हे उड्डाण पूल जे आहे, ब्रिज जे आहे, त्याचं काम चालू आहे. आणि त्यामुळे भविष्यात अजून 1-2 वर्ष तरी सहज जातील, पण भविष्यामध्ये तुम्ही निवळी पटापट क्रॉस कराल, खाली यायची गरज नाही आहे. जयगड रोड आणि ते ट्रॅफिक जे आहे सगळं, मध्यंतरी असं वाटत होतं की तो रस्ता खालून घेत आहेत की काय, पण आता हे क्लिअर झालं आहे की इथून उड्डाणपूल होतं आहे व्यवस्थित. ही वॉल दिसती आहे तुम्हाला एकदम मोठी बांधलेली, आणि त्यामुळे आपलं जे भविष्यातलं अंतर आहे ते थोडं कमी होईल. विशेषतः जे मुंबईकडून सिंधुदुर्गकडे, गोवा किंवा कर्नाटककडे जाणारी जी लोकं असतील त्यांना हे इथून खालून यायची गरज राहणार नाही. आणि ते जुनं ट्रॅफिक वगैरे सगळं, जसं कणकवलीमध्ये आपण आता पटापट 10 मिनटात, 10 कुठे 5 मिनटात पटापट आपण निघून जातो. पूर्वी त्याच गोष्टीला 15-20 मिनटं, कधी कधी अर्धा तास ट्रॅफिक जसं असेल तसा वेळ लागायचा. पण आता ती परिस्थिती नाही आहे. तुम्हाला माहिती आहे कणकवलीमध्ये कसं आपण पटापट जातो पुढे. कासारडेलाही तीच परिस्थिती आहे. पटापट आपण निघून जातो आणि त्यामुळे आपला वेळ वाचतो. इथे हे तळं झालं आहे, अंदाज येत नाही. आपण रिक्षावाले काका आपल्याला दिशा दाखवतील. हा, साईडने गेलेलं चांगलं कधी पण. हे अचानक इथे तळं झालं आहे. गाडीची वाट लागते मित्रांनो या सगळ्या भानगडीमध्ये. ज्यावेळी आपण अशा ठिकाणी जिथे रस्त्यांची कामं चालू आहेत, अंदाज येत नाही. माझ्या बंपरला त्या दिवशी हिट झालं. सो झालं काय की तो साईडला खड्डा होता उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला रस्त्याच्या, ॲक्च्युली डाव्या साईडचा टायर तिथे. आणि तो लक्षात नाही आला कारण तिथे माती वगैरे होती प्रचंड आणि रात्रीची वेळ होती अर्थात, आणि हायवेचं काम चालू होतं. त्यामुळे पटकन तो टायर उतरला आतमध्ये. नशिबाने टायरला काय झालं नाही, पण बंपरला हिट बसली. तोही मी माझ्या हातानेच ते ओढून काढलं, थोडंसं सेट केलं. नंतर गॅरेजमध्ये नेलं तर फार काही झालेलं नव्हतं नशिबाने. आतमध्ये काही डॅमेज नव्हतं. पण ते का होतं, कारण इथे हे अंधार, एकतर काही कळत नाही. रस्त्यामध्ये अतिशय खड्डे करून ठेवलेत, कुठेही साईन बोर्ड नाही आहेत. त्यामुळे अजूनही सावधता आपल्याला बाळगायला हवी. कधीकधी किती सावधता बाळगा, यांनी असे काही उद्योग करून ठेवलेले असतात की आपल्याला त्याचं नुकसान सहन करावंच लागतं. याही पूर्वी मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं, आठवत असेल तर, एक 2-3 महिन्यापूर्वी माझा टायर पण फुटलेला हायवेचं काम चालू असताना. सो अशा गोष्टी होत असतात. थोडं काम चालू आहे त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना मनस्ताप सहन करावाच लागतो. आता इथे बघा, इथे हे टोल गेट होणार आहे भविष्यामध्ये. अर्थात बरेच नेते म्हणतायत टोल होणार नाही आहे वगैरे, किंवा आम्ही टोल व्हायला देणार नाही. पण सगळं काही तयार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, रेट पण लावलेले आहेत, सगळे बोर्ड, कोणाला सुविधा आहे कोणाला नाही आहे.
हे तुम्हाला क्लिअर दिसत आहे. आणि इथे हे टोल बूथ जो आहे, इथे मात्र टोल जो सिंधुदुर्गात जे टोल आहेत किंवा आपल्या राजापूरला, इथे त्यांनी टोल घेण्यासाठी थोडीशी जागा ठेवली आहे, म्हणजे मशीन वगैरे ठेवायला. इथे तेवढी जागा दिसत नाही. काय करणार आहेत, कदाचित स्कॅनर्स लावतील. हां, आता हे आपण कोकजे वाठारला आलोत मित्रांनो. आणि लास्ट टाईमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आठवत असेल, गाडी पूर्ण खाली जायची आणि अतिशय भयानक तो रस्ता होता. तो सगळा आता पार्ट झाला आहे इथला. आता फक्त थोडासा भाग, कामाचा भाग आहे तो राहिला आहे. तो झाला, लालपरी गेली की हे पण मस्तपैकी होऊन जाईल रस्ता इथे. मला वाटतं 1-2 महिन्यात हे काम होऊन जाईल. राहिलं काम तर कदाचित त्या ब्रिजचंच राहणार आहे. आणि ते कदाचित नाही, राहणारच आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की एवढं मोठं ब्रिज बांधायला तर बराच वेळ जाईल. त्यामुळे जे सांगतायत 26ला दिवाळीपर्यंत सगळं काही होईल, तर वाटत नाही आहे मला एवढं काही होईल असं. हे कोकजे वठार. ओके, सो आता आपण जरा पुढे आलोत. आणि आता हा जो उतार आहे, तो पुढे उतार जो आहे, घाटाचा उतार, बाव नदी जवळ येते आहे. बाव नदीवरचं जे ब्रिज आहे, बाव नदीचं ब्रिज, तेही जवळ येत आहे. तेही आता बांधून झालं आहे. आणि आपण आता घाटात आहोत, निवळीच्या घाटामध्ये. आणि इथे पण तुम्ही बघताय की बऱ्यापैकी सगळं चेंज झालं आहे. फक्त कदाचित भविष्यात इथे गतिरोधक टाकावे लागतील असं वाटतं आहे मला. कारण उतार हा जरा भरपूरच उतार आहे इथे. तरी इथे त्यांनी प्रयत्न, रमलर्स वगैरे केलेत. वॉल पण चालू आहेत, बाजूला बांधतायत बघा. हे बघा, संरक्षक भिंती बांधतायत कारण दरड कोसळू नये वगैरे. पण बऱ्यापैकी डोंगर कापून झालेत त्यांचे, त्यामुळे तेवढा साईडला डोंगर दिसत नाही आहे आता. पण पावसाळ्यात काही ते खरे चित्र उभं राहणार आहे. कारण कसं होतं, तुम्ही लास्ट टाईम परशुराम घाटात पण बघितलात की काम झालं आणि मग पावसाळ्यामध्ये खरं कळालं की काय होतं आहे. इथे बघा, इथे जरा डेंजरस आहे, दरड दिसती आहे बाजूला. आणि अगदी ती रस्त्याच्या बाजूला सावधान बोर्ड पण लावला आहे, काम चालू आहे. इथे पण ते बांधून काढतायत संरक्षक भिंत. हा निसर्गरम्य भाग आहे खरा म्हणजे. कारण इथे जर तुम्ही थोडंसं मागे गेला तो भाग, इथे वॉटरफॉल दिसतो वगैरे, धबधबा दिसतो पावसाळ्यामध्ये. तर निवळीचा धबधबा जो आहे तो तुम्ही बघू शकता. आणि इथे बाव नदी असल्यामुळे तो निसर्गसंपन्नच भाग आहे मुळात. बाव नदीचं इतकं सुंदर दृश्य दिसतं वरून. इथे कॉर्नरला उभी करायला गाडी जागा पण आहे जरा पुढे गेल्यावर. इथे बघा, हे टर्न थोडंसं कमी केलं आहे आणि इथे गाडी बंद पडली आहे कोणाची तरी. अतिशय वळणावरच ती बंद पडली आहे. हां, इथे समोर बघा, इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता तिकडून येताना अर्थात. आणि तिथे तो जो डोंगर आहे, बाव नदी आहे आणि इथे धरण बाव नदीचं, तिकडे बाजूला धबधबा एका बाजूला. इतकं सुंदर वाटतं ना पावसाळ्यामध्ये. मुळातच आधी आपल्याला माहिती आहे कोकण किती सुंदर आहे आणि त्यात हा व्ह्यू. आणि आत्तासुद्धा फार छान वाटतं आहे. पावसाळ्यात तर अतिशय सुंदर वाटेल. आता हे बघा, हे आलं ब्रिज. आणि इथून माझ्या उजव्या हातालाच एक रस्ता गेला आहे खाली, तो तुम्हाला घेऊन जाईल देवरुखला. पण आता आपल्याला ब्रिज बघायचं आहे म्हणून आपण मुद्दाम पुढे जातो आहे. ब्रिजवरून पुढे जाऊया, पूर्ण ब्रिज बघूया. आणि ब्रिजच्या बाजूने अजून एक रस्ता आहे जो मुंबईवरून येणाऱ्या लोकांना देवरुखला नेण्यासाठी केला आहे. तो आपण बघू, तिथून जाऊ खाली. एक सांगू शकतो मी की कणकवलीला जे ब्रिज आहे, जिथे गेल्यावर जसं खालीवर 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 होतं, त्या मानाने इथे तेवढं दिसत नाही. अर्थात एक पावसाळा जाऊ दे, मग कळेल. आत्ता तरी ओके ओके वाटतंय. तरी हे बघा, हे कनेक्टिंग आहेत ना, हे जे सगळे त्यांनी कनेक्ट केलेत, भाग आणून नंतर लावतात ते, त्याने मात्र तो पुन्हा इफेक्ट येतोच. खटखट 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 गाडी होतेच शेवटी. सो आता अशा प्रकारे तुम्हाला अतिशय कोकणी फील मी देणार आहे. म्हणजे अगदी हायवेच्या बाजूला तुम्हाला अगदी कोकणातल्या आतल्या रस्त्याला गेल्याचा जो फील येणार आहे ना, तो आत्ता येणार आहे. कारण मी थोडं पुढे गेल्यावर
मुंबईवरून जो रोड देवरुखला जातो आहे खाली, त्या रोडला तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तो अतिशय लाल मातीचा रस्ता बनला आहे सध्या काम चालू असल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला अतिशय जबरदस्त फील येईल आणि तिथे मी माझा व्लॉग पण संपवणार आहे, कारण आजच्या प्रवासामध्ये देवरुख रस्ता तर काही दाखवायची गरज नाही. तो व्लॉग माझा 2 वेळा झाला आहे आणि अतिशय सुंदर रस्ता आहे. मी लास्ट वीकला पण देवरुखला गेलेलो आणि आजही त्या रस्त्यावर फक्त 3 खड्डे होते, तेही बुजवलेत. त्यामुळे कधी तुम्ही आलात ना कोकणात तर हा जो एशियन बँकेने स्पॉन्सर केलेला एशियन हायवे आहे बाव नदी ते देवरुख, तो मुद्दाम त्याने प्रवास करा. आता जवळजवळ 4 वर्ष होत आली त्या हायवेला. मोजून त्याच्यावर 3 ते 4 खड्डे होते, तेही बुजवलेत त्यांनी. इतका सुंदर रस्ता केला आहे त्यांनी. सो हे बघा, आता तुमच्यासमोर दिसत आहे लाल मातीचा रस्ता. अगदी कुठेही डांबर नाही, काही नाही, सुंदर लाल माती आणि माती उडते. धूळ माझ्या मागे प्रचंड उडते, मला दिसतंय ते मिररमधून. इथे काम चालू आहे, संरक्षक भिंत वगैरे समोर बघा. असा जो फील आहे ना हा कोकणात. समोर नारळाची झाडं पण आहेत, वर आहेत. हा बघा, हा इथे तर खूपच माती आहे. सो कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला? कोकणातल्या अतिशय आतल्या रस्त्याला तुम्हाला मी घेऊन आलो आहे. अर्थात आतला नाही आहे, हा अगदी हायवेच्या बाजूचा आहे, पण तो फील येतो. सो हा तुम्हाला मुद्दाम दाखवायचा होता रस्ता, म्हणून मी तुम्हाला पुढे घेऊन आलो. हा ब्लॉग कसा वाटला? इथे खूपच छोटा आहे रस्ता. प्रवास करत असाल कधी भविष्यात तर सांभाळून करा. कसा वाटला ब्लॉग हेही सांगायला विसरू नका. मुद्दाम बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला मी या हायवेने घेऊन आलो, जेणेकरून तुम्हाला कळावं की काम किती झालं आहे. आणि आत्ता हा समोर दिसतो आहे हा एशियन हायवे, जो एशियन बँकेने स्पॉन्सर केला आहे, तो हायवे सुरू होईल आणि मी देवरुखकडे निघेन. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद मित्रांनो.